तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये. आपण PYQ ॲनालिसिस बघू शकता. गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण पूर्व परीक्षेसाठी जी सिरीज चालवलेली आहे, ज्याचं टार्गेट 60+ आहे. त्यात आपण इतिहास झाला, भूगोल झाला, पॉलिटी झाला, नागरिकशास्त्र झाला. म्हणजे आज अर्थव्यवस्था आणि उद्याच्या सेशनला आपण जनरल सायन्स घेणार आहोत. आपल्याला लक्षात असेल की 2015चा ASOचा पेपर आणि STI 2016चा पूर्व परीक्षेचा पेपर आपण डिस्कस करत आहोत. पण सध्याची राज्यसेवा जी मागच्या आठवड्यात झाली त्याच्यावरनं हे कळालं की मेन्सचे प्रश्न कुठेतरी प्रिलिम्सला येण्याचं थोडं प्रमाण वाढलेलं आहे आणि थोडं न्यू पॅटर्नमध्ये तसंच दिसतंय. म्हणून जे पुढच्या आठवड्यापासून 2020 ते 2024 पर्यंतचे गट ब मेन्स आणि गट क मेन्सचे पण आपण बघू शकता सब्जेक्ट वाईज आपण घेऊन येणार आहोत. सो दॅट 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीची जी परीक्षा आहे त्यात कुठलंही आपल्याला पाठी नाही ठेवायचे, सगळं आपल्याला करायचं आहे. तर चला, अर्थव्यवस्था हा टॉपिक आपण सुरू करूया. अर्थव्यवस्थेचे प्रश्न त्या अगोदर बघू शकता 9 नोव्हेंबर 2025ची राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे. तसेच आम्ही एकाग्र अकॅडमी यशस्वी MPSC राज्यसेवा परीक्षा 2026 साठी बॅच लॉन्च केलेली आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत या सर्व बघू शकता परिपूर्ण तयारी होणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट वाईज अँड फुल लेंथ टेस्ट सिरीज मराठी माध्यमातून सर्व असणार आहे, नोट्स भेटणार आहेत. तसेच अजून एक आहे की जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधले मागच्या 5 वर्षाचे UPSCचे जे मॉडेल आन्सर्स आहेत ते इंग्रजी आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच असणार आहे. 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर असे फ्री डेमो लेक्चर्स असणार आहे. मग ज्यांना काही पण डाऊट असेल ते तुम्ही डायरेक्टली येऊन इथं बघू शकता. आपले जे शंका असेल ते हे करू शकता. मॉर्निंग इव्हिनिंग बॅचेस आहेत आणि सोमवार ते शनिवार चालणार आहे. चला, आपण अर्थव्यवस्थेच्या प्रश्नाकडे जाऊ. ASO 2015चा पेपर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक होता? म्हणजे GDP, ॲन्युअल ग्रोथ रेट ऑफ GDP सर्वाधिक 9.7% कुठल्या वर्षी होता? 2005, 6, 6, 7, 7, 8, 4, 5. तर याचं डायरेक्टली उत्तर आहे 2006-07. येस, 2006-07 मध्ये सर्वाधिक बघू शकता GDP ग्रोथ रेट 9.7%वर होता. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक जवळ व्यावसायिक बँकांना ठेवावी लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय? SLR असतो, CRR असतो, रेपो असतो या ओपन मार्केट ऑपरेशन OMO. बघू शकता कॅश रिझर्व्ह जे ठेवावं लागतं बँकेनं, रिझर्व्ह बँकेत, दिस इज कॉल्ड कॅश रिझर्व्ह रेट, CRR. डिरेक्टली प्रश्नातच बघू शकता. म्हणून मी सांगितलं, बरेच वेळा मी PYQ करताना सांगितले, सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन असे विषय आहेत की त्याचे प्रश्न थोडंफार इंग्लिशमध्ये पण बघायचे असतात. मराठीमध्ये ज्यांनी केले असेल, काही लोक SLR बोलत होते आन्सर, पण बघू शकता इंग्लिशमध्ये डायरेक्टली तुम्हाला हिंट आहे कॅश रिझर्व्ह, CRR, संपला. म्हणून दोन्ही लँग्वेजमध्ये थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न, म्हणजे ऍटलिस्ट प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करा, एक व्हेरीफाय करून घेण्यासाठी. नेक्स्ट, आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा आणि किंमत स्थिरतेचा प्रयत्न याविषयी धोरण म्हणजे काय? आर्थिक धोरण, विकास धोरण, मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण. आता इथं आर्थिक दिसले म्हणून आर्थिक धोरण मार्क करू नका. एड्युकेट फायनान्सिंग फॉर इकॉनॉमिक ग्रोथ ॲट द सेम टाइम एन्शुरिंग रिझनेबल प्राइस सस्टेबिलिटी, यालाच बोलतात आपण मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. येस, मॉनिटरी पॉलिसी कोण हे करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. नेक्स्ट, राजकोषीय तूट, अर्थसंकल्प तूट, महसुली तूट, प्रायमरी डेफिसिट म्हणजे प्राथमिक तूट. आणि इथं सर्व हे दिले बघू शकता. महसूल तूट म्हणजे कचा असणार, महसूल उत्पादनापेक्षा महसुली खर्च अधिक असणार, म्हणजे कचा 2 सगळीकडे आहे. ऑप्शन क्रमांक 4 गेला. येस, आता त्याच्यात राजकोषीय तूट आपल्याला बघायचे की राजकोषीय तूट काय असणार आहे. राजकोषीय तूट एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाची अधिकता नाही. राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्चाच्या एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्ज. यस, राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट काय असतं? एक्सेस ऑफ टोटल एक्सपेंडिचर ओव्हर टोटल इन्कम मायनस डेप्ट्स, याला फिस्कल. आणि अर्थसंकल्पीय तूट कशाला बोलतो? एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाची अधिक, म्हणजे तुम्ही जेवढं कमवताय त्याच्यापेक्षा जास्त खर्च करताय डिरेक्टली. टोटल एक्सपेंडिचर इज मोर दॅन द टोटल इन्कम, त्यालाच बोलतात आपण बजेटरी डेफिसिट म्हणजे महसूल तूट. म्हणजे कचा आन्सर नाही, बचा आन्सर आपला हे अर्थसंकल्प, बचा आन्सर 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 विल बी द आन्सर. आणि प्राथमिक तूट म्हणजे एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा करणे. प्रायमरी डिफिसिट मीन्स टोटल एक्सपेंडिचर मायनस डेप्ट्स अँड टोटल इंटरेस्ट. येस, असले प्रश्न जे आहेत तो कन्सेप्ट तुम्ही बघू शकता. फिस्कल डेफिसिटचा कन्सेप्ट ते आहे NDP, GDP, NNP, GNP. तसेच रेव्हेन्यू डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट, हे सगळे जे डेफिसिट सर्व आहेत जे फॉर्म्युला एकत्रच करून घ्या, कारण अल्टून पलटून ह्याच्यावर एक प्रश्न येतोच. चला, खालीलपैकी कशास नॅरो मनी ही संज्ञा देता येते? आता बघू शकता नॅरो मनी हा इंग्रजी वर्ड आहे, त्यांनी मराठीमध्ये नॅरो मनी असं दिलंय. लोकांजवळील रोख रक्कम पस मागणी ठेवी, लोकांजवळील रोख रक्कम दागदागिने व अन्य जंगम मालमत्ता, लोकांच्या मागणी ठेवी, दीर्घ मुदतीची ठेवी,
लोकांकडील विविध मुदतीची ठेवी रोखे. लोकांजवळील रोख रक्कम हे तर आन्सर असणार, म्हणून 3 आणि 4 तर गेलं. आणि नॅरो मनी दिले ना, नॅरो मनी आणि एक दुसरा असतो कन्सेप्ट ब्रॉडर मनी. बघू शकता नॅरो मनी म्हणजे डिरेक्टली जे अवेलेबल आहेत ते लोकांजवळील रोख रक्कम प्लस मागणी ठेवी, डिमांड डेपॉझिट डिरेक्टली असतं, त्याला नॅरो मनी बोलतात. नेक्स्ट, आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीपासूनच सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट काय होते? समाजवादी समाज रचना निर्माण करणे, आर्थिक विषमता कमी करणे, विभागीय समतोल, औद्योगिकरण. पहिल्या 3 पंचवार्षिक योजना 1951 पासून 66 पर्यंत. तर त्याच्यानंतर प्लॅन हॉलिडे झाला. मग ह्याच्यात आपण काय दृष्टिकोन ठेवलेला? विभागीय समतोल तर असा नव्हता, आर्थिक विषमता कमी करणे हे पण नव्हता, समाजवादी समाज रचना निर्माण करणे, टू क्रिएट सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी. आणि त्याच्यानंतर मग बघू शकता चेंज होत गेला. डेव्हलपमेंट ऑफ पहिले ॲग्रिकल्चर आला, डेव्हलपमेंट ऑफ हेवी इंडस्ट्रीज आला आणि डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड हेवी इंडस्ट्रीज असे त्याचे ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले आलेले. नेक्स्ट, ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान 100 दिवस रोजगारसाठी कायदेशीर खालीलपैकी कोणत्या योजना? हा प्रश्न बऱ्याच वेळा आलटून पलटून आणि वेगळ्या फॉर्ममध्ये विचारण्यात आला आहे. कधी डेट विचारण्यात आली आहे, कधी किती दिवसाचा रोजगार मिळतो ते पण विचारण्यात आलं आहे. तर ही योजना कुठली? रोजगार हमी योजना 1971, रोजगार हमी कायदा 2005, जवाहर रोजगार योजना या वरीलपैकी कोणते नाही? इट इज रोजगार हमी कायदा 2005. त्याचंच मग मनरेगा झालं. येस, महात्मा गांधी रेगा एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005चा. भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत डॅश यांनी वर्तविलेले आहेत. दांडेकर आणि रथ, डॉक्टर बर्दन आणि अहलुवालिया, मिन्हास आणि पी डी ओझा, वरील सर्व. तर दांडेकरांनी पण पुस्तक लिहिलं आहे, अहलुवालियाने लिहिलं आहे, मिन्हासने पण लिहिलं आहे. इट इज वरील सर्व. पॉवर्टीवर त्यांनीच हे दिलेलं आहे, बघू शकता. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या घटकाची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहिता घेणार आहे? त्या टायमाचा आहे ASO 2015चा पेपर आहे, म्हणून लक्षात ठेवा की जे डायरेक्ट इन्कम टॅक्स हे आहे ते कशाला रिप्लेस करणार आहे? भारतीय उत्पन्न कर कायदा 1961, भारतातील अप्रत्यक्ष कर संहिता, भारताची प्रत्यक्ष कर संहिता वरीलपैकी कशाची नाही? बघू शकता न्यू डायरेक्ट टॅक्स कोड आहे, तर डायरेक्ट टॅक्स कोडवरच लागेल, पण ह्याचा आन्सर हे नाही आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट आहे, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स बोलतो. इनडायरेक्ट टॅक्समध्ये GST आणि हे सगळं एकतर एंटरटेनमेंट टॅक्स आणि कस्टम्स आणि हे सगळं, आणि डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स, बिझनेस टॅक्स हे येतो, लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे न्यू डायरेक्ट टॅक्स कोड आणलेला तो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा बघू शकता रिप्लेसमेंट होता. भारतीय अन्नधान्य उत्पादनाच्या उतरता क्रम खालील कोणता आहे? म्हणजे सर्वात जास्त भारतात काय उगतं, त्याच्यापैकी सर्वात कमी काय होतं? गहू तांदूळ. तर लक्षात ठेवा तांदूळ जास्त आहे, म्हणजे गहूचा हे गेला. तांदूळ नंतर गहू आहे, यस दोन्हीमध्ये आहे. आता डाळी आहेत की भरड धान्य जास्त आहेत? लक्षात ठेवायचं, भरड धान्य जास्त आहेत आणि डाळी कमी आहेत. त्या टायमाला तुम्ही पण जाणार तर डाळीच्या प्राइस अचानक 150 रुपये 200 रुपये किलो झालेले, म्हणजे कुठेतरी 50-60 वर असणारे 70, 80, 90 आणि जेव्हा 100, 150 असे झालेले डाळीचे प्राइस. म्हणून लक्षात ठेवा की ते डाळीचं म्हणजे तुटवडा जाणवलेला. त्याच्यानंतर आपल्या शेतीचं बघू शकता, शेतीचं जे आहे समतोल आपल्या इकडं शेती केली नाही जात. त्याचाच फरक असा आहे की जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा कांदा कमी असतो, आणि जेव्हा मागणी कमी असते तेव्हा कांदा बाजारात जास्तच येतो. म्हणजे हे कुठंतरी ना जाणून बुजून कुठंतरी मिडल मॅन्स आहेत ते कुठंतरी वर खाली करतायत, आणि मग कुठंतरी बघू शकता की ते आपल्या त्या गोडाऊनमध्ये सगळे साठवून ठेवतात, आणि जेव्हा डिमांड जास्त वाढेल तेव्हा मग ते प्राईस वाढवून विकतात. मग हे कुठेतरी भारतात कुठेतरी समतोल झालं पाहिजे, हे सगळं लॉस आपले अजून कडक झाले पाहिजेत, तर सर्व सुधारेल. चला नेक्स्ट, वर्ष 2008-9 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तू भराचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला? शेतमाल, रासायनिक वस्तू, पेट्रोलियम पदार्थ, अभियांत्रिकी वस्तू. 2008-9 मध्ये सर्वात जास्त आपण एक्सपोर्ट जे केलं अभियांत्रिकी वस्तू, इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स. भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समिती या आयोगाने दिलेलं आहे? नरसिंहन व्यंकटरमण नरिमन रंगराजन. बँकिंगसाठी एकच आहे, डोळे बंद करून मार्क करायचं, नरसिंहन समिती. आणि त्यांनीच सांगितलेलं की फॉरेन बँक शुड बी गिवन अ फ्री एंट्री इन द इंडियन मनी सिस्टम. आणि मग असंच मग HSBC आणि हे सर्व जे बँका आहेत काय काय ते आपल्याला बघू शकता भारतीय मार्केटमध्ये आपल्याला दिसतात. नामा म्हणजे काय, आणि हे एक पण ऑप्शन परफेक्ट नव्हता म्हणून आयोगाने प्रश्न रद्द केला. नेक्स्ट, सन 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर हजारी किती होता? 1 ते 11 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर म्हणजे 2001 पासून 11 पर्यंत किती टक्क्यांनी वाढला? 24.7, 23.9, 21.5, 17.64. तर लक्षात ठेवायचं आहे 17.64 डिरेक्टली आहे. 17.60 घेतो पण ॲक्च्युअल फिगर 17.64 आहे. आता राज्यसभेत पण प्रश्न आलेला की भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती आहे, तर तो 17.5% आहे. लक्षात ठेवा. आणि जी जमीन आहे जी भौगोलिक आहे 2.4%, 2.42.
MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? मक्तेदारी नियंत्रण कायदा, स्पर्धा कायदा 2002, व्यापार प्रॅक्टिस कायदा, व्यापार नियंत्रण कायदा. लक्षात ठेवा MRTP जो कायदा आहे, कॉम्पिटिशन ऍक्ट 2002, जे स्पर्धा कायदा 2002चा रिप्लेसमेंट आहे MRTP. येस. आता हा परत 56 म्हणजे STI 2016चा पेपर आहे. लक्षात ठेवा आपला हे 5वा वीक चालू आहे. फर्स्ट वीकमध्ये आपण 2 PYQ केले, सेकंड, थर्ड, फोर्थमध्ये 3 वेगवेगळे पेपर घेतले, गट ब गट कचे, आणि हा 5व्या वीकमध्ये आपण 2 पेपर डिस्कस करत आहोत. म्हणजे टोटल जर बघितलं म्हणजे शुक्रवारपर्यंत, उद्यापर्यंत मग आपले किती PYQ डिस्कस होतील? 9 आणि 4 13 जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते आपलं मग ऑलरेडी संपून गेलेलं असणार. 13 म्हणजे लक्षात ठेवा जर 70चा जे ॲव्हरेज आहे, कारण मॅथ्स आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्सचे आपण प्रश्न सोडतोय, मग 70चा जर ॲव्हरेजने गेला म्हणजे 910 प्रश्न कुठेतरी आपले या सिरीजमध्ये कंप्लीट होत आहेत. लक्षात ठेवा 38 दिवस आहेत फक्त परीक्षेला, 1 महिना आहे, आणि ही सिरीज प्रॉपरली चालवायची आहे आपल्याला. परीक्षाच्या इथपर्यंत, परीक्षा येते तिथपर्यंत चालवणार आहे. म्हणजे परीक्षेच्या 1 आठवडा पहिल्यापर्यंतच ती सिरीज चालणार आहे 21, आणि त्याच्यानंतर परत मग गट क साठी पण आपल्याला चालवायचे. लक्षात ठेवा की 900 ऑलरेडी झालेत, अजून प्लॅन आहे की माझा 900, 1000, 1100 घेऊन जायचं. म्हणजे 4 आठवडे जरी भेटले, 4 आठवड्यामध्ये बघू शकता 3 PYQनी 200, 300, 700, 800 काहीतरी प्रश्न होतात. म्हणजे 1500+ प्रश्न आपले या सिरीजमध्येच प्रॅक्टिस होत आहेत, आणि विच इज मोर देन इनफ टू क्रॅक एनी एक्झाम. लक्षात ठेवायचे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत कुठली पण कंबाईनची पूर्व परीक्षा काढण्यासाठी. पहिली म्हणजे PYQ, दुसरी म्हणजे टेस्ट सिरीज, आणि तिसरी म्हणजे एंडला रिव्हिजन, जे फॅक्च्युअल क्वेश्चन येतात ते. हे 3 तुम्ही जर केलं तर डिरेक्टली मी सांगतो कुठलाही पेपर घ्या 55-60च्या आसपासचा स्कोर भेटणार. आणि सध्याचा 62.5 लेटेस्ट टार्गेट होता, पण वॅकेन्सी आणि हे सगळं जर कॉम्पिटिशन बघितले तर त्याच्यापेक्षा जास्तच घ्यायचं आहे. पण एक इनिशियल टार्गेट आपण सेट केले की 60+ आपल्याला घ्यायचंच आहे. येस. आता STI 2016चा प्रश्नपत्रिका आपण बघणार आहे. पैशाची कार्य ही डॅश आहे: विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्य संग्रह, विलंबित देणे. आता इंग्लिशमध्ये वाचू. फंक्शन्स ऑफ मनी काय? मीडियम ऑफ एक्सचेंज, मेजर्स ऑफ व्हॅल्यू, स्टोर ऑफ व्हॅल्यू, आणि स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. बघू शकता ह्याचा जर आन्सर आहे वरीपैकी सर्व आहे, कारण पैशाने आपण काय मीडियम ऑफ एक्सचेंज हे घे आणि ते घे, स्टोर ऑफ व्हॅल्यू, एकची व्हॅल्यू स्टोर होते त्याच्यानी, मेजर्स ऑफ व्हॅल्यू पण आहे, ती मेजर ऑफ स्टोर व्हॅल्यू होते, कारण 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये असं. स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट, येस, विलंबित देणे, त्याच्यामध्ये पण पैशाने सर्व हे होतात. मग फंक्शन्स ऑफ मनी तेच आहेत. नेक्स्ट, 2013-14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते? 15 मध्ये पण प्रश्न विचारला, 2016 मध्ये पण विचारला, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण आपण बघितलं की पहिले असे डायरेक्टली विचारायचे, त्याच्यानंतर मग कुठेतरी सिरीज आला की सर्वात जास्त एक्सपोर्ट काय होतं, मग ते असा उतरता क्रम लावा, चढता क्रम लावा. त्याच्यानंतर ऑइल असं, त्याच्यानंतर मग विचारले की कुठल्या देशाकडून आपण जास्त, कुठल्या देशाला जास्त एक्सपोर्ट करतो, कुठल्या देशाला पूर्ण जास्त इम्पोर्ट करतो, हे सगळे आले. म्हणजे एक GDP, NDP, GNP, NNP आणि फिस्कलचे सगळे जे डेफिसिट आहेत ते कन्सेप्ट, आणि एक इम्पोर्ट एक्सपोर्टचा कन्सेप्ट, हे 2 इकॉनॉमीमध्ये आपल्याला पॅटर्न दिसतोय. तसेच पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट ह्याच्यावर पण प्रश्न दिसतोय, सेन्सेसवर पण प्रश्न दिसतोय. हे फक्त 5-6 टॉपिक जरी केले, 15 पैकी तुमचे 6 ते 7 प्रश्न कुठंच जात नाही. 2013-14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते? 13-14चं विचारलंय, तो 8-9चा विचारलं होतं. शेती, माहिती तंत्रज्ञान, ओर्स अँड मिनरल्स, अशुद्ध धातू व खनिजे, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स, कारखाना उत्पादित वस्तू. आता ह्याचं आपल्याला बघू शकता योग्य हे लावायचं 2013-14, म्हणजे मोदी सरकार याच्या पहिले सर्वाधिक भारतीय निर्यातीमध्ये बघू शकता कारखाना उत्पादित वस्तू होते, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स. नेक्स्ट, सन 2012-13च्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेखण्यानुसार खालील जोड्या योग्य पद्धतीने: राष्ट्रीय बँक, विदेशी बँक, जुनी खासगी बँक, नवीन खासगी बँक, उरी बँक, नैनिताल बँक, आंध्र बँक, यस बँक. आता ह्याच्यातलं आपल्याला जोडी लावायची की कुठलं काय योग्य आहे. यस. आता राष्ट्रीय बँक बघू शकणार, आंध्रा बँक इज द राष्ट्रीय बँक. आंध्रा बँक, हां यस बरोबर, A चा 3 एकच ऑप्शनमध्ये, ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे विदेशी बँक मग कुठली झाली? उरी बँक झाली. जुनी खासगी क्षेत्रातील बँक, नैनिताल बँक, कारण खासगी क्षेत्र विचारले. आणि नवीन खासगी क्षेत्रातील बँक, यस बँक, यस प्रायव्हेट बँक. काय लोकांनी काय केलं की नॅशनलाइज्ड बँक येस बँकला करून टाकलं, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, आणि हे म्हणणं होतं की हा प्रश्न रद्द केला पाहिजे. काय लोकांचं बोलणं होतं की फॉरेन बँक आहे येस बँक, आणि मग ऑप्शन क्रमांक 3 मारला. पण लक्षात ठेवा येस बँक ही नवीन खासगी, न्यू प्रायव्हेट सेक्टर बँक आहे ती. नेक्स्ट, 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची व्याख्या करताना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा डॅश ठेवण्यात आली.
25 लाख ते 5 कोटी, 5 कोटीपेक्षा कमी, 5 कोटी ते 10 कोटी, 10 कोटीपेक्षा जास्त. मध्यम विचारले, मीडियम, स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा. कुठे गेलं? यस. स्केल एंटरप्राइज डिफाइन अंडर विथ फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मीडियम. 2006 नुसार जे आहे 5 कोटी ते 10 कोटी हे मीडियम झालं. स्मॉलमध्ये बघू शकता की 5 कोटीपेक्षा कमी, आणि लार्जमध्ये स्मॉल, मायक्रो आणि SM बोलतो 10 कोटीपेक्षा जास्त. यस. मायक्रो, स्मॉल आणि मीडियम असं आहे. सॉरी, माझं चुकलं. मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. 25 लाख ते 5 कोटी बघू शकता मायक्रोमध्ये येतं, म्हणजे त्याच्यापेक्षा खालचं ॲक्च्युली येतं. हे 2006 आहे. आता नवीन ह्याच्यानुसार मला पण आता आकडे चेक करायचे आहेत. मग तू केल्यानंतर मी नेक्स्ट ह्याला जे बघू शकता इकॉनॉमिक्समध्ये घेऊन येईल. चला, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक IIP पायाभूत वर्षातील बदलांमधून वेळोवेळी सुधारित केला जातो. सध्याच्या स्थितीत IIPच्या अंदाजाचे पायाभूत वर्ष सांगा. 93, 94, 4, 5, 5, 6, 99, 2000. म्हणजे IIPचं जे हे आहे रेफरन्स इयर, बेस इयर जो काय इट इज 2004 आणि 2005. येस. GDPचा आता चेंज केला आहे. 11-12 होता, त्याला 22-23 केलं आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. तसेच भारताची भौगोलिक जी हे आहे सीमा, जे कोस्टल एरिया जो 7500 किलोमीटर होता तो 11,000 काहीतरी 73 किलोमीटर केलेला आहे. ते पण लक्षात ठेवा. 2 ह्या लेटेस्ट हे आहे की जे बेस इयर आहे GDP कॅल्क्युलेशनचं 2022-23 केलं आहे. तसेच जे भारताचं कोस्टल एरियाज आहे, कोस्टल एरिया किती लेंथ आहे, जे 7500 किलोमीटर पहिला होता 7517 काहीतरी, तो 11,000 काहीतरी 82 का 73 केलेला आहे. लक्षात ठेवा. हा म्हणजे 11,000 केला एवढा माहिती आहे. मग हे 2 लक्षात ठेवा ह्या वर्षीच्या परीक्षेसाठी. चला नेक्स्ट. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानला जातो? म्हणजे फायनान्शियल इयर काय इनडायरेक्टली विचारले. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, 1 जुलै ते 30 जुलै, 1 एप्रिल ते 31 मार्च. सगळ्यांना माहिती आहे मार्च एंडिंग करतात, दॅट इज 1 एप्रिल ते 31 मार्च. इन्कम टॅक्स फायलिंगचं पण तेच असतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबल राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले? विदेशी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, शेती क्षेत्र, वित्तीय क्षेत्र. म्हणजे आफ्टर इंडिपेंडेन्स इंडिया फॉलोड द पॉलिसी ऑफ प्लॅन्ड ग्रोथ. विच सेक्टर वॉज गिवन द डॉमिनंट पोझिशन अँड वॉज मेड द मेन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रोथ. म्हणजे अशा कुठल्या सेक्टरला त्यांनी मेन महत्त्वाचं हे दिले आणि जास्त आपल्याला बघू शकता ग्रोथ दिसलेला आहे. आपल्याला माहीत असेल 3 आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सेक्टर. त्यात पण बघू शकता की टर्शरी सेक्टर जे आहे, तृतीय आहे, ते जास्त डेव्हलपमेंट झाले. इट इज सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर. बँका असतील, हे सगळं जे थर्ड पार्टीज हे असेल पब्लिक सेक्टरमध्ये, ते भरपूर सारं ग्रोथ आपल्याला बघायला भेटतं. चला, सेन्सेसवर प्रश्न दिसतोय वाटतं. 2011च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलांमध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती होतं? 2011 नुसार 70%, 65%, 54.6%, 30%. डायरेक्ट आन्सर आहे 54.6%. यस, डिरेक्टली 54.6%. बँकेचा दर हे पत नियंत्रणाचे कोणते साधन आहे? संख्यात्मक, गुणात्मक वरीलपैकी नाही. बघू शकता बँकेचं जे हे आहे पत निर्णय, बँक दर हे रेट आकड्यांमध्ये ठरवतात. डिरेक्टली आहे संख्यात्मक. म्हणजे क्रेडिट कंट्रोल जे आहे बँक रेट क्वांटिटेटिव्ह मेजर्स आहे, क्वालिटेटिव्ह नाही आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे चांगलं हे लागणं, एकदम करप्शन फ्री असणं, हे सगळं आपण बघू शकता क्वालिटेटिव्हमध्ये बघतो. जपानमध्ये प्राथमिक क्षेत्राअंतर्गत म्हणजे प्रायमरी सेक्टरमध्ये मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. यस. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे, परंतु मत्स्य व्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीच्या कोणते 2 कारणे आहेत? यस, भारताला एवढा मोठा जे कोस्टल एरिया भेटला आहे, आत्ताच सांगितलं 11,000 किलोमीटर, काय ते 11,082 किलोमीटर का 73 किलोमीटर तो डिक्लेअर केलेला आहे. मग त्याचे कारणं काय आहेत की भारतात जे त्याची प्रगती म्हणजे मत्स्य व्यवसाय जो आहे जो जास्त प्रमाणात नाही ग्रोथ झालेला, त्याचं कारण काय? सेवा क्षेत्राचे संत वृद्धी दर असा नाही, सेवा क्षेत्राचा आणि त्याचं काही लेणं देणं नाही आहे. मासेकरिता स्वदेशातील मर्यादित मागणी. यस, भरपूर लोक व्हेजिटेरियन लोक आहेत, कोण मासे खात नाहीत, मग कोण फक्त चिकन खातं, मग कोण चिकन खातं तर मटण खात नाही, मग कोण फक्त ॲगिटेरियन आहेत, अंड खातात आणि स्वतःला व्हेजिटेरियन बोलतात, कोण सगळंच खातात, काहीच पाळत नाहीत. मासे आपल्या इकडं प्रकार काय सांगतो की जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांचं कसं आहे की स्वस्त काय आहे ते पण बघतात ना. मासे आपल्याला महाग भेटतात, मग ते कुठेतरी मग त्याची डिमांड आपल्याला हेच दिसते, कमीच दिसते. स्वदेशातील मर्यादित मागणीमुळेच मग ते बघू शकता की हा डेव्हलप नाही झालेला. व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहन इत्यादींच्या संत वृद्धीमुळे नाही. ह्याचं काय नाही, तुम्ही डेव्हलपमेंट चांगलं असेल तर आपल्या कुठं पण पोचतं.
मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत, यस हे पण आहे. आता समजा माशांचा रेटच जास्त काय आहे, कारण मासेच जास्त आपल्याला भेटत नाही आहेत आणि मासे जास्त भेटत नाही त्याचं एक प्रमुख कारण तर हे पण आहे की मासे एकदम खोल समुद्रात असतात आणि आपल्याला जास्त प्रमाणात गावत नाहीत. कारण जे पारंपरिक मासेमारी पद्धती आहे त्याच्यामुळे जर अत्याधुनिक पद्धत वापरली तर तीच ग्रोथ रेट डबल होऊ शकतो आणि रेट पण हा म्हणजे अर्धा येऊ शकतो. म्हणजे इट विल बी बी अँड डी विल बी द आन्सर. नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? छत्तीसगड, मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार. यस, सर्वात गरीब राज्य कुठलं आहे? येस, इट इज बिहार. सर्वात कमी शिक्षण पण जे आहे बिहार. पण बिहारला आता कुठेतरी मला वाटतं उत्तर प्रदेशचं जसं लॉ अँड ऑर्डर योगी आदित्यनाथ आल्यानंतर कुठेतरी थोडाफार आपल्याला चेंजेस दिसतोय ग्रोथमध्ये. जीडीपी ग्रोथ असेल, तिथं डेव्हलपमेंट असतील, हायवेज प्रोजेक्टमेंट डेव्हलपमेंट असतील, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल. त्याच्यानंतर वाराणसीला आपण बघू शकता की काशी विश्वनाथला सर्वात जास्त विजिटेड टुरिझम झाले म्हणून तिथं कुठेतरी जीडीपी पण त्याची वाढलेली आहे. असे काय काय आहे प्रयत्न ते बिहारमध्ये पण केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये काय झालं? भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. मग हे जे आहे हे तिन्ही आकडे बरोबर आहेत. बरोबर आपल्याला विचारले, तिन्ही आकडे नसणार बरोबर. याच्यापैकी आपल्याला योग्य विचारले, रॉंग नाही विचारले. सॉरी योग्य विचारले आपल्याला काय आहे. मग तिन्ही जे आकडे यस यस भारतातील 29.5% 100% राईट आहे. ग्रामीणमध्ये 30 आहे आणि शहरीमध्ये 26 आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट राईट दिसतात, म्हणजे सगळंच बरोबर आहे. यस. आता रंगराजन समिती 2011-12 इकडल्या इकडंच पाठ करायचं आहे. त्यांनी सांगितलं भारतात जे आहे दारिद्र्य रेषेखाली 29.5% जनता आहे. त्यात पण भारतातील ग्रामीणमध्ये 30.5% म्हणजे 30.9% आणि शहरी भागात 26.4%. हे तिन्ही आकडे इकडल्या इकडंच पाठ करा. रिपीटेड होतात असे प्रश्न भरपूर सारे, म्हणून लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, खालील दोनपैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे? शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहायला मिळते. 100%. ओव्हर क्राउडिंग ऑफ ॲग्रिकल्चर हॅज लीड टू डिस्गस्ट एम्प्लॉयमेंट. यस, तेच आहे. जिथे 2 माणसांनी काम होते तिथे 4 माणसं करतायत, त्यालाच आपण बोलतो डिस्गस्ट एम्प्लॉयमेंट. गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. यस, हे फिक्स आहे. कारण स्किल्स वाढलेत, त्याच्यानंतर मग ती जी बेरोजगारी होती ती पण कमी होताना दिसली. ओव्हर द लास्ट फ्यू डेकेड्स अनएम्प्लॉयमेंट इन द इंडस्ट्रियल सेक्टर हॅज डिक्रीज. स्किल्स डेव्हलप केले, तेवढा लेबर म्हणजे जनरेट झाला, तेवढी टेक्नॉलॉजी नवीन आली आणि त्याच्यामुळे बघू शकता हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय म्हटले बरोबर, म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. यस, हे फार थोडंफार लॉजिकनी पण सोडवायचे असतात ॲक्च्युली प्रश्न, मग तुम्हाला थोडं चांगलं कळून येईल. चला, जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ काय? GNP नाही, NNP पण नाही. एका देशाच्या सीमेतच उत्पादन झालेल्या वस्तू. यस, डायरेक्टली फक्त प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन द कंट्रीज ओन टेरिटरी. संपला. कारण GDP, GNP, NNP आणि NDP हे चारही कन्सेप्ट वेगळे आहेत. मी स्टार्टिंगला सांगितलं की हे जे 2 कन्सेप्ट आहेत करायचे. यस, 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती? 1032, 1040, 1058, 1084. आन्सर इज 1084. 9 नोव्हेंबर 2025च्या राज्यसेवेत मॅच द कॉलममध्ये हा प्रश्न आला. लक्षात ठेवायचं आहे. जसं मी सांगितलं की यशस्वी बॅच जी आहे जी ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत जी सर्व तयारी आपल्याला करून घेणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. सगळे सब्जेक्ट वाईज नोट्स असतील, सर्व तुम्हाला पुरवले जाणार आहेत. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी डेमो लेक्चर्स ऑलरेडी आपल्याला बघायचं आहे की ऑफलाईन सेंटरवर डेमो लेक्चर चालणार आहे दादर वेस्ट, बोरिवली वेस्टमध्ये. म्हणजे इंटरेस्टेड असेल ते येऊन बसू शकता, ऑनलाईन पण करू शकता. आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा, इथं फोन नंबर दिलेले आहेत. सध्या बघू शकता इकॉनॉमिक्स आपला संपलेला आहे आजच्या लेक्चरचा. आपण उद्याच्या लेक्चरला जे आपला हा एक सब्जेक्ट राहिलेला आहे दॅट इज जनरल सायन्स, ते आपण घेऊन येणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.